लक्ष्य हे नाव जरी ऐकलं तरी आपसूक आपल्या डोळ्यासमोर त्याचा हसरा चेहरा उभा राहतो आणि त्याचबरोबर मनात एक खंत निर्माण होते, ती म्हणजे आज तो आपल्यात का नाहीये. होय, मी त्याच लक्ष्याबद्दल बोलतोय ज्याने माझ्यासारखे कित्येकांचं बालपण हसं खेळतं ठेवलं. माफ करा, मी इथे त्यांना एकेरी भाषेत संबोधतोय, पण लक्ष्य म्हटलं की अगदी आपल्या जवळचा वाटतो मला. लहानपणी शाळेत असताना शनिवारची अर्धी सुट्टी आणि रविवारची हक्काची पूर्ण सुट्टी म्हणजे मनसोक्त खेळण्याचा दिवस. आमच्या ह्या खेळण्याला कुणीही किती ओरडलं तरी आम्हाला काहीच फरक पडत नव्हता. मात्र हा खेळ बंद करण्याची परवानगी फक्त एकाच व्यक्तीला होती आणि ती म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. दुपारचे 4 वाजले की ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही समोर जाऊन बसायचं आणि दूरदर्शनवर लक्ष्याचा चित्रपट लागला की मग कुणी कुठेच हालायचं नाही. लक्ष्य म्हणजे आठवडाभराच्या अभ्यासाच्या तणावर असलेला आमचा एक रिलीफ होता. नमस्कार, मी आहे जितू आणि क्षितिज मराठी या मराठमोळे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीची काही वाक्य ऐकून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. तर वंदन करतो बाप्पा श्री गणरायाला आणि व्हिडिओची सुरुवात करतो. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव अजरामर आहे. आजही त्यांच्या चित्रपटांची चर्चा होताना दिसते. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 साली मुंबईमध्ये झाला. गिरगावातील कुंभारवाड्यात त्यांचं संपूर्ण बालपण गेलं. त्यांनी त्यांचं शालेय शिक्षण युनियन हायस्कूलमध्ये घेतलं तर उच्च शिक्षण चर्नी रोड येथील भवन्स कॉलेजमध्ये केलं. त्यांचे 5 मोठे भावंड होते आणि कौटुंबिक उत्पन्नात भर घालण्यासाठी लहानपणी ते लॉटरीचे तिकीट विकायचे. गिरगाव येथील गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक उपक्रमात रंगमंचावरील नाटकात त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना अभिनयात रस वाटू लागला. असं म्हणतात, परमेश्वराने दान दिलेली एखादी कला ही कधीच लपवता येत नाही. अगदी असंच लक्ष्य मामाच्या बाबतीत होत होतं. ते अभिनयात खूप रमायचे. एकांकिका नाटकाचं वेड हे त्यांना कॉलेजमध्ये असल्यापासूनच होतं. त्यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन नाटक स्पर्धांमध्ये भाग घेतल्याबद्दल अनेक पुरस्कार जिंकले. अभिनयाची आवड पुढे नेण्यासाठी लक्ष्याने मुंबई मराठी साहित्य संघात नोकरी पत्करली. नाट्य क्षेत्रात त्यांना नाव मिळाले ते म्हणजे टूर नाटकामुळे. ह्या नाटकाचं दिग्दर्शन त्यांच्या चुलत भावानेच म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलं होतं. टूर नाटकापूर्वी त्यांनी बरीच संगीत नाटकं, बालनाटकं केली, तमाशा केला, पण त्यांना म्हणावं तसं यश मिळत नव्हतं जे टूर नाटकामुळे मिळालं. 1983 हे वर्ष लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी फार महत्त्वाचं ठरलं. टूर नाटकामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना एक ओळख मिळाली होती आणि शांतीचं कार्ट चालू आहे हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं. ह्या नाटकाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं. ह्या नाटकानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्याची खऱ्या अर्थाने कायापालट झाली असं म्हणता येईल. कारण ह्याच नाटकामुळे त्यांना पहिला मराठी चित्रपट मिळाला. चित्रपटाचं नाव होतं हसली की फसली. हा त्यांचा पहिला चित्रपट, परंतु काही कारणास्तव पूर्ण न झाल्याने तो प्रदर्शित होऊ शकला नाही. याच वर्षी लक्ष्मीकांत बेर्डे यांचं पहिलं लग्न रुही यांच्याबरोबर झालं. वेडी माणसं या नाटकात दोघांची भेट झाली होती. त्यानंतर कशात काय लफड्यात पाय या नाटकाच्या वेळेस लक्ष्मीकांत व रुही यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 7 वर्ष साहित्य संघात नोकरी करत नाटकं केली. लक्ष्य मामाच्या बाबतीत एक विशेष गोष्ट म्हणजे अभिनयाची त्यांना जितकी आवड तितकीच वाचनाची देखील होती. पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली हे त्यांचं आवडतीचं पुस्तक. त्या काळातील चॉकलेट बॉयच्या दुनियेत लक्ष्याने आपल्या अभिनय आणि विनोदी शैलीच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 1984 साली लेक चालली सासरला चित्रपटाद्वारे लक्ष्मीकांत बेर्डेंनी खऱ्या अर्थानं मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. 1985 साली लेक चालली सासरला मधून लक्ष्याचं मराठी चित्रपटात वाजत गाजत पदार्पण झालं. एकदा महेश कोठारे यांचे आई वडील झोपी गेलेला जागा झाला या नाटकात काम करत होते आणि नाटकातील एका कलाकाराचं निधन झाल्याने ही संधी लक्ष्याला चालून आली. नाटकाची तालीम बघायला गेलेल्या महेश कोठारेंना लक्ष्याचं काम प्रचंड आवडलं. महेश कोठारेंनी लगेचच आपल्या पुढील धूमधडाका या सिनेमासाठी लक्ष्याला विचारलं आणि केवळ 1 रुपया देऊन साईन सुद्धा केलं. विशेष म्हणजे लक्ष्याने सुद्धा तो 1 रुपया घेऊन
मोठ्या आनंदाने ही ऑफर स्वीकारली आणि अशा प्रकारे लक्षा आणि महेश कोठारेंच्या खऱ्या मैत्रीची सुरुवात झाली. त्याने अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या साथीने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देऊन रसिकांच्या मनात अढळ पद मिळवलं. लक्षा म्हणजे हास्यस्फोटाची गॅरंटी असा त्याचा लौकिक झाला. फक्त लक्ष आणि अशोक सराफ आहेत म्हणून लोक घरातून थिएटरकडे खेचून जाऊ लागले. लक्षाचं फार मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे चित्रपट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. एकटं दुकटं सिनेमा पाहण्यापेक्षा सहकुटुंब सिनेमा पाहण्याचा शिरस्ता लक्षाने पाडला असं म्हणायला हरकत नसावी. कुठेही अश्लील किंवा द्विअर्थी संवाद नाहीत, भडक हिंसाचाराचं चित्रण नाही, अलंकारिक भाषा नाही किंवा लोकांना भावनिक करून रडवण्याचा अट्टहास नाही. होतं ते फक्त निखळ निर्वाज्य हसू. धूम धडाका चित्रपटामुळे लक्षाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. दे दनादन, धूम धडाका, थरथराट, बाळाचे बाप ब्रह्मचारी, झपाटलेला, आम्ही दोघे राजा राणी, दे दनादन, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, अशी ही बनवा बनवी, मज्जाच मज्जा, एक गाडी बाकी अनाडी, फेकाफेकी, हमाल दे धमाल, धडाकेबाज अशा कित्येक चित्रपटांमध्ये लक्षाने विनोदीसह गंभीर भूमिका बजावल्या. ह्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात ठसठशीतपणे कोरल्या गेल्या. त्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत अशोक लक्षा आणि महेश लक्षा अशी जोडगोळ्या खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्या होत्या. बहुतेक सिनेमांमध्ये त्याने अशोक सराफ आणि महेश कोठारे यांच्यासोबत अभिनय केला होता. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी भारतीय सिनेमात जोडीदार यशस्वी अभिनेता म्हणून आजही ओळखले जाते. ते दशक मराठी चित्रपटसृष्टीत अशोक लक्ष युगाच्या रूपात सर्वांना चांगलेच आठवलं जाईल. लक्ष्मीकांत बेर्डे हे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. मराठीत सुरू असलेल्या धडाकेबाज कामांमुळे लक्ष्मीकांत यांना हिंदीतही चित्रपट मिळू लागले. 1989 साली सलमान खानच्या मैंने प्यार किया या गाजलेल्या चित्रपटातून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी साकारलेली मनोहरची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत उतरली. एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत यांनी सलमान खानचा एक किस्सा सांगितला होता. ते सांगतात, मैंने प्यार किया या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सलमानला कोणीतरी सांगितलं होतं की लक्ष्मीकांत पासून सावध राहा, ते आयत्या वेळी ऑडिशन घेतात वगैरे. त्यामुळे चित्रीकरणाच्या सुरुवातीला सलमान खान लक्ष्मीकांत यांच्याशी बोलायचा नाही. त्यामुळे त्यांनी सलमानला जाऊन विचारलं, माझ्याशी तू असं का वागतोयस? कारण जोपर्यंत माझा आणि तुझं ट्युनिंग जमणार नाही तोपर्यंत आपण चांगले सीन देऊ शकणार नाही. आपलं ट्युनिंग जमणं हे फार महत्वाचं आहे असं त्यांनी सलमानला समजावलं. मग हळूहळू सलमान खान व लक्ष्मीकांत यांच्यातील नातं खुलत गेलं. लक्षाने मराठी चित्रपटासोबत हिंदीमध्ये मैंने प्यार किया, साजन, 100 डेज, गीत, दिल का क्या कसूर, बेटा, फूल और अंगार, सैनिक, हस्ती, हम आपके है कौन यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. या संपूर्ण कारकिर्दीत लक्ष्मीकांत यांचा एक होता विदूषक हा चित्रपट उजवा ठरला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या चित्रपटात त्यांनी साकारलेली सोंगाड्या म्हणजेच आबूराव ही भूमिका मनाला चटका लावून जाणारी होती. त्यानंतर 1993 साली झपाटलेल्या ह्या चित्रपटातील बोलक्या भावल्यांचा खेळ करणाऱ्या लक्षा ही त्यांची भूमिका विशेष गाजली. रुही यांच्या निधनानंतर लक्षाने त्यांची सहकलाकार प्रिया अरुण यांच्याशी 1998 साली दुसरा विवाह केला. लक्षा आणि प्रिया यांचा हा संसार अगदी सुखाचा चालला होता. त्यांना अभिनय आणि स्वानंदी अशी 2 मुलं झाली. लक्षा मामाच्या चित्रपटांच्या यादीवर एक नजर टाकली तर हा माणूस काय अफाट काम करून गेलाय याची कल्पना येईल. माझा छकुला, शेजारी शेजारी, शेम टू शेम, धडाकेबाज, हमाल दे धमाल, दे दानादन, धूम धडाका, झपाटलेला, आयत्या घरात घरोबा, एक गाडी बाकी अनाडी हे विशेष उल्लेखनीय चित्रपट त्यांनी केले. आणि अर्थातच स्त्री पात्र साकारून जबरदस्त धमाल उडून देणाऱ्या अशी ही बनवाबनवी मधला हा माझा बायको पार्वती विसरणं कोणालाच शक्य नाही. बनवाबनवी हा मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक फुल एंटरटेनमेंट सिनेमा समजला जातो. आजही हा सिनेमा जेव्हा टीव्हीवर लागतो तेव्हा लहान मोठे प्रत्येक जण एकटक पाहत राहतो. खुद्द सचिन तेंडुलकरने एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांचा अशी ही बनवाबनवी हा सिनेमा आवडीचा आहे. आणि हे सगळं असताना इतक्या वर्षानंतरही लक्षाचा अभिनय आजही फ्रेश वाटतो आणि त्याची जादू अद्यापही कायम आहे. हे भाग्य सहसा इतर कलाकारांच्या वाट्याला येत नाही. म्हणूनच लक्षा
सगळ्यांपेक्षा एक वेगळा आहे. लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा चतुरस्त्र अभिनेता 81 हिंदी चित्रपट, 12 मराठी नाटकं आणि 100पेक्षा जास्त मराठी चित्रपट आणि एक मराठी मालिका आपल्या खात्यात बाळगून आहे. इतका सहज सोपा होता लक्ष की समोरचा गोंधळत असे. शिस्त, वक्तशीरपणा, शून्य ॲटिट्यूड, स्वतःची जमीन न सोडलेला असा सच्चा कलाकार. अत्यंत दिलदार, प्रामाणिक आणि कलानिष्ठ. कामावर प्रचंड निष्ठा व प्रेम करणारे या माणसाने आपल्या मुलाचं नाव देखील अभिनय ठेवलं. कॉमेडी किंग आणि कॉमेडीचा सुपरस्टार अशी बिरुदं लक्षाला जोडली जात असली तरी त्याने विनोदातून बाहेर येऊन एक गंभीर भूमिका करण्याचाही प्रयत्न केला. त्या महत्त्वाकांक्षी चित्रपट होता एक होता विदूषक. पण दुर्दैवानं प्रेक्षकांना हे रूपांतर तितकंसं आवडलं नाही. असं म्हणतात की एक होता विदूषक फ्लॉप झाल्याने लक्ष मनातून बराच खचला होता. त्याच्या शेवटच्या पछाडलेल्या चित्रपटात झालेलं दर्शन मनाला चटका लावून गेलं. त्यात त्याचं शेवटच्या काळातील आजारपण स्पष्ट दिसत होतं. नेहमी पडद्यावर उत्स्फूर्त वावर असणारा आणि धांगडधिंगा करणारा हा उत्साही माणूस, हा उत्साही कलाकार अगदी शांत संयमी बोलताना पाहून रसिकांच्या मनाला घरं पडली. पाठोपाठ काही दिवसातच ती नको असणारी वाईट बातमी आली आणि अवघी चित्रपटसृष्टी आणि चित्रपट रसिक शोकाकुल झाले. 16 डिसेंबर 2004 किडनीच्या आजाराने ह्या उमद्या कलाकाराचा घात केला. त्या दिवशी अनेकांच्या घशाखाली जेवण उतरलं नाही. आपला लाडका लक्ष आता ह्या जगात नाही हे कटू सत्य स्वीकारताच येणार नव्हतं. आयुष्याच्या इंटरव्हल नंतर सेकंड हाफमध्ये आणखी चांगल्या भूमिका अपेक्षित असतानाही अनपेक्षित एक्झिट घेऊन लक्षाने चित्रपटच संपवला आणि मनाला कायमची रुखरुख लावून ठेवली. पण मी आणि माझ्यासारख्या अनेक चाहत्यांनी लक्षमामाला आमच्या मनात कायमच जिवंत ठेवलंय हे मात्र नक्की. मराठी चित्रपटाच्या भवितव्याविषयी लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अशा वेळी तो एखाद्या राजासारखा दमदार पावलं टाकत आला. नुसता आलाच नाही तर तब्बल 1.5 दशकं त्याने स्वतःच्या मजबूत खांद्यावर मराठी चित्रपटसृष्टी पेलली व मराठी चित्रपटसृष्टीला एक गत वैभव प्राप्त करून दिलं. आज जरी सर्वांचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे शरीराने आपल्यात नसले तरी इतिहासातील लक्ष्मीकांत बेर्डे नावाचं एक सोनेरी पान कायम आपल्यासोबत असणारे त्यांचा हा जीवन प्रवास नवोदित कलाकारांसाठी नक्कीच प्रेरणादायी असणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा बाळगतो आणि लक्षमामांच्या बाबतीत तुम्हाला अजून काय माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.